नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरेती कॉम्प्युटर पॉईंट जळगाव. बायोमेट्रिक डिव्हाइस आपल्या संगणकावर म्हणजे सर्व्हरवर कशा पद्धतीने इन्स्टॉल करणार तो डिव्हाइस, त्यानंतर आपण अटेंडन्स कसे घेणार आणि लर्नरच्या फिंगरप्रिंट्स जे आहे, फिंगर इम्प्रेशन ज्याला आपण म्हणतो, ते आपण कशा रजिस्टर करणार आणि आपल्या सर्व्हरवरून MKCL सर्व्हरला कशा पद्धतीने अपलोड करणार आणि रोजचा अटेंडन्स कसा घ्यायचा आणि तोही कसा अपलोड करायचा याविषयी मार्गदर्शनपर हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. तर मित्र, सुरुवातीला आपण सोलरवर जाऊन सॉफ्टवेअरवर येऊन ते डाउनलोड सॉफ्टवेअर युटिलिटीवर फिंगरप्रिंट स्कॅनर ड्रायव्हर हा आपल्याला डाउनलोड करावा लागेल. हा डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ती जी फाईल मिळेल त्याच्यामधून सेटअप नावाची जी फाईल आहे तिला आपण डबल क्लिक करणार आणि एक्झिक्यूट करणार. तर ही अशी एक्झिक्यूट होताना आपल्याला दिसेल. राईट क्लिक करून किंवा क्लिक केलं तर आपण ती फाईल आपण इन्स्टॉल करतोय. थोडक्यात इन्स्टॉल झाल्यानंतर मग आपण इन्स्टॉलच्या प्रोसिजरच्याच वेळेला आपल्याला हा असा स्क्रीन येतो आणि या स्क्रीनमध्ये त्याने इझी इन्स्टॉलेशन सांगून आपल्याला सांगितलेलं आहे पुन्हा की बाकी काही फाईल बॅकग्राऊंडच्या त्या इन्स्टॉल झाल्या, अर्धवट इन्स्टॉलेशन आहे, पुढे इन्स्टॉलेशन चालू होतं आहे. तर आपण हा ऑप्शन आल्यानंतर इन्स्टॉलवर क्लिक करा. त्यानंतर असं काही स्क्रीन येईल तात्पुरता आणि इन्स्टॉल होताना इन्स्टॉलमध्ये माझ्याकडे तो एक मी स्क्रीनशॉट घेतला नाही. इन्स्टॉल करताना तो आपल्याला डिव्हाइस काढायला लावतो, म्हणजे आपण जे बायोमेट्रिक डिव्हाइस लावतोय तो ते काढावा लागेल आणि काढल्यानंतर मग पुढे जाईल आणि पुन्हा लावायचा आणि लावल्यानंतर मात्र तो म्हणेल की सेटअप विझार्ड हा सक्सेसफुली आपण इन्स्टॉल केलेला आहे. त्यानंतर डिव्हाइस डायग्नोस्टिक टूलवर जाऊन आपण त्याचं टेस्टिंग पण करू शकतो, पण मी इथे ते दाखवलेलं नाही आहे. आपण फिनिश करणार. फिनिश केल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे बीज क्लायंट्स लोड करणार आणि बीज क्लायंटमध्ये आपल्याला माहीत आहे एनरॉल फिंगरप्रिंट हे या ठिकाणी दिलेलं, याला क्लिक करणार. आपण दोन ऑप्शन्स येईल, EMFS 100 आणि हा हॅमस्टर DX HFDU06 अशी दोन ऑप्शनपैकी आपण हा ऑप्शन निवडायचा आणि ओके म्हणायचं. असाही अनुभव आला, मला अनुभव आला म्हणून हा या ठिकाणी सादर केलेला आहे की त्याने सांगितलेलं आहे की अगोदरचं जे तुमचं प्रोग्राम आहे तो याला मॅच होत नाही आहे. म्हणजे डू यू वॉन्ट टू डाउनलोड अपडेटेड फाईल, हे काही अपडेटेड फाईल्स आहे की ज्या न करता जर आपण असा प्रयत्न केला तर तो या ठिकाणी येत नाही लर्नर अटेंडन्स सिस्टीममधल्या. तर त्यामुळे त्या फाईल्स हा अवेलेबल नाही आहे आणि ज्या आहेत अवेलेबल त्या याला कॉम्पेटेबल नाही आहे. तर तुम्हाला ते अपडेट करायचे का, तर आपण याला यस करणार आणि अपडेट घेणार. अपडेट झाल्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट असा स्क्रीन मिळतो आणि आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला कल्पना आहे की आपण सर्वप्रथम डेटा डाउनलोड करायचा आहे. तर मी या ठिकाणी स्क्रीनशॉटमध्ये डायरेक्ट डेटा हा डाउनलोड केलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा डेटा डाउनलोड करणार आपण. डेटा डाउनलोड केल्यानंतर मग आपण या ठिकाणी अटेंडन्सवर जाणार आहे, पण अटेंडन्स डाउनलोडसाठी येते. त्या अगोदर आपण या ठिकाणी त्यांचे फोटो आणि साईनसुद्धा डाउनलोड करायचं, कारण फोटो पण लागेल आपल्याला त्या ठिकाणी. तर लर्नर डेटा झाल्यानंतर आपण फोटो आणि साईन या सर्व कॅन्डिडेटच्या जेवढे कॅन्डिडेट असतील त्यांच्या तुम्ही क्लिक हिअर टू डाउनलोड म्हणणार आणि डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला हा स्क्रीन मिळतो आणि याच्यामध्ये डाउनलोड झालेला आहे असं आपल्याला हा मेसेज आहे. त्यानंतर आपण इथे क्लोज करतो. मी निघालो या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपण डाउनलोड केल्यानंतर अटेंडन्सला जायचं. सर मी इकडे पेजअप करून ती स्लाईड दाखवते तुम्हाला. हे इथे आपण ओके केलं ना की अटेंडन्सवर जाणार आपण इथे आणि अटेंडन्सवर जो कॅन्डिडेट असेल ना त्या कॅन्डिडेटला आपण इथे सिलेक्ट करतो. त्याचं इथे थंब इम्प्रेशन किंवा त्याचं कुठलं फिंगर आहे ते आपण त्याला बोट ठेवायला लावतो आपल्या त्या कॅप्चर डिव्हाइसवर आणि या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागतं. राईट फिंगर असेल लेफ्ट असेल लेफ्ट असं आपल्याला क्लिक करावं लागतं. आणि जसंही क्लिक केलं तर आपल्याला इथे मेसेज येतो की ही फिंगर जी इम्प्रेशन आहे सेव्ह करायचं का, तर आपण या ठिकाणी यस म्हणतो. तर असं दुसरा फोटो घेणार आहे. बघा इथे फोटोमध्ये दिलेला आहे लेफ्ट थंब आणि राईट थंब या विद्यार्थिनीचा
आपण या ठिकाणी सिलेक्ट केला आणि म्हणजे इथे तिला थंब ठेवायला लावायचा आपल्या मशिनीवर आणि कॅप्चरचं लेफ्ट किंवा राईट फिंगर जी काही आहे जी काही असेल ती त्याला क्लिक करावी लागायची, हे विसरू नका. त्यानंतर तिचं ते इम्प्रेशन या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यानंतर पुढच्या भागामध्ये की आपण ह्या फिंगरप्रिंटसुद्धा अपलोड करू शकतो. अपलोडला जर गेलं तर इथे फिंगरप्रिंट आहे, जेवढ्या फिंगर्स लर्नर नाही आहे, एका लर्नरच्या 2 फिंगर्स आपल्याला इम्प्रेस करायला लागतील, घ्याव्या लागतील आणि कमीत कमीत 2. तर त्या 2 आहेत. याचा ह्या फिंगरप्रिंटचा अर्थ एका लर्नरच्या 2 फिंगर्स आहेत या की ज्याचे आपण कॅप्चर करून घेतलेला आहे. तर तो विचारतो आहे की आपल्याला म्हणजे ते लोड करायचं कसं अशाबद्दलचं हे मार्गदर्शन. अपलोडवर आल्यानंतर फिंगरप्रिंटला क्लिक केल्यानंतर ज्या फिंगरप्रिंट आपण रजिस्टर केलेल्या असतील मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे अशा ह्या ज्या रजिस्टर केलेल्या असतील, हे बघा इथे रजिस्ट्रेशन दिसतं आहे इथे. तर त्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग आपल्याला हा अपलोड करण्याचा मी अपलोड करतो आहे. अपलोड केल्यानंतर तो फिंगरप्रिंट इज सेव्ह सक्सेसफुली. सॉरी, मगाशी जो हे होता हे स्क्रीनशॉट हा नंतर आलेला आहे. आपण जसं क्लिक केलं तर या ठिकाणी बघा असं इम्प्रेशन्स आपल्याला त्या विद्यार्थ्याचं त्या लर्नरचं आपल्याला मिळेल. हा स्लाईड ही अगोदर मला आपल्याला दाखवायची होती पण ती पुढे दाखवली गेली, आय एम व्हेरी सॉरी. तर असं इम्प्रेशन्स त्याचं त्या ठिकाणी दिसतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं आपण अपलोड केलं तर आपल्याला अपलोड असा मेसेज येतो इथे बघा. टोटल 1 रेकॉर्ड हॅज बीन सक्सेसफुली अपलोड टू द करंट पॅकेट. कुठल्या वेळेला तुम्ही केलेलं आहे ते सुद्धा त्याचं तारीख आणि वेळ येईल. हे बघा, राईट थंब असेल राईट थंब, लेफ्ट थंब असेल लेफ्ट थंब, सक्सेसफुली असं आपल्याला मेसेज येतो या ठिकाणी. अपलोड फिंगरप्रिंट्स असं आलंय बघा. त्यानंतर हे केव्हा येणार, आपल्याकडे 20 क्लायंट ज्यावेळेला आपण लोड केलं त्यावेळेला हा प्रोग्राम आलेला बघा इथे लर्नर अटेंडन्स. तर हा लर्नर अटेंडन्सचा प्रोग्राम आपण ओपन करणार तर हा स्क्रीन येतो बघा ओपन केल्यानंतर. मग मित्र आपल्याला काय करायचं आहे, ज्यांच्याही आपण लर्नरच्या फिंगरप्रिंट्स ज्या आहे त्या अपलोड केलेल्या आहे त्या विद्यार्थ्याला त्या लर्नरला आपण आपल्या डिव्हाइसवर बायोमेट्रिक डिव्हाइसवर त्याला ती फिंगर ठेवायला लावायची आहे. आणि मात्र त्याला हे पण सांगायचं आहे की तू कुठलं फिंगर रजिस्टर केलेलं आहे. साधारणतः थंब रजिस्टर केलं तर योग्य होईल कारण ते लक्षातही राहतं. लेफ्ट थंब आणि राईट थंब हे साधारणतः आपण अंगठा म्हणतो ना, तर त्या पद्धतीने तुम्ही लेफ्ट किंवा राईट थंब आय मीन दोघंही थंब त्याचे हे करू शकता. तसं करंगळी किंवा मधलं बोटसुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकतात नाही, पण ते लक्षात राहायला हवं म्हणून मी या ठिकाणी याचा खटाटोप केला. तर हा प्रोग्राम ओपन झाल्यानंतर बाकी आपल्याला काही निवडायचं नाही. ज्या वेळेला तो लर्नर या ठिकाणी हे करेल ना, त्याची फिंगर ठेवेल ना, तर त्यावेळेला त्या फिंगरला आपण रजिस्टर केलेला जो काही फोटो आहे आणि जो आपण अपलोड केलेला आहे हे पण विसरू नका, तो अपलोड पण केलेला हवा MKCL सर्व्हरला. तर तो जर अपलोड केलेला असेल ती फिंगर जर आपण त्या विद्यार्थ्याला त्या लर्नरला ठेवायला लावली बायोमेट्रिक डिव्हाइसवर तर लगेच त्याचा फोटो येतो बघा इथे आणि फिंगर पण येतो बघा. त्यामुळे त्याचा फोटो आला आहे आणि फिंगर आलेली आहे आणि त्याचं नाव आणि सगळं आलेलं आहे बघा त्याचं डिटेल्स. आलं का आपल्याला लक्षात? म्हणजे हा प्रोग्राम तुम्ही लर्नर अटेंडन्स ओपन कराल, ओपन केल्यानंतर तो तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी तो तुम्हाला हे असा स्क्रीन देईल आणि असा स्क्रीन आल्यानंतर त्याला फिंगर ठेवायला लावायची जी काही रजिस्टर केलेली आहे आणि इथे क्लिक करायचं मित्र फिंगरप्रिंट स्कॅनर. इथे जर तुम्ही क्लिक केलं ना तर त्याचा फोटो पण येईल आणि त्याचं इम्प्रेशन पण येईल फिंगरचं आणि अटेंडन्स डेज ॲब्सेंट डेज हे सगळं त्याचं मॅसेज येतो. तर अशा पद्धतीने आपण आत्ता कुठे त्याचा अटेंडन्स घेतला. हे काय ही प्रोसिजर कुठली चालू आहे अटेंडन्स घेण्याची. मग अटेंडन्स घेतल्यानंतर पुन्हा एक वेळा आपण या ठिकाणी सोलरवर येतो आहे. हे बघा सोलरचा प्रोग्राम आय मीन 20 क्लायंटवर येतो आहे. 20 क्लायंटचा प्रोग्राम आणि अटेंडन्सचा प्रोग्राम एकाच वेळेला रन करू नका. बऱ्याच वेळेला मशीन हे हँग होतं. तर तुम्ही ज्यावेळेला अटेंडन्सचा प्रोग्राम लोड कराल त्याला 20 क्लायंट बंद असावं. मी आता 20 क्लायंट ओपन केलं आणि 20 क्लायंट ओपन केल्यानंतर अपलोडला क्लिक करून इथे अटेंडन्स दिसते बघा.
त्या अटेंडन्सवर जर क्लिक केलं तर आपल्याला रेडी टू अपलोड लर्नर डेटा म्हणजे अटेंडन्सचा अटेंडन्सचा आपण जो काही अटेंडन्स घेतला तो मी एक घेतला तर इथे एक येईल, 2 घेतले तर 2, जेवढे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांची टोटल संख्या येईल या ठिकाणी. आणि मग आपण अपलोड अटेंडन्स डेटावर क्लिक करणार. मग ते क्लिक केल्यानंतर तो सक्सेसफुली म्हणून सांगेल. नंतर हा जो काही स्क्रीनशॉट आहे हा स्क्रीनशॉट कसला आहे की तुम्हाला अटेंडन्स डाउनलोडसुद्धा करता येतं. तर तुम्ही अटेंडन्स या ठिकाणी डाउनलोड करू शकता. कोणाचा अटेंडन्स डाउनलोड करायचा त्याच्यावर क्लिक करणार आपण. मी समजा या ठिकाणी या विद्यार्थ्याचा एका कुठल्याही विद्यार्थ्याचा मी अटेंडन्स हा डाउनलोड करतो आहे. तर डाउनलोड करताना मी क्लिक करेल त्याच्यासमोर. क्लिक केलं पाटील कुंदनला आणि डाउनलोडचं बटन दाबल्यानंतर इथे टोटल 1 अटेंडन्स हा डाउनलोडेड म्हणतो आहे आणि अटेंडन्स कुठल्या वेळेला डाउनलोड केला हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजेल. याची तसं काही गरज नाही आपल्याला, पण ठीक आहे कन्फर्मेशनसाठी आपण या ठिकाणी करू शकतो. तर हा जो काही प्रकार होता या प्रकाराला बायोमेट्रिक डिव्हाइस कसा इन्स्टॉल करणार आणि अटेंडन्स कसा घेणार आणि तो अपलोड कसा करणार याविषयी ते वर्णन होतं. तर मित्र हे आपल्याला समजलं असेल. लवकरात लवकर हे इन्स्टॉल करा डिव्हाइस जे आपल्याला दिलेलं आहे आणि लगेच अटेंडन्स घ्यायला सुरुवात करा. आणि जसं आपण बॅकअप घेत असतो इराचा तसा रोज अटेंडन्स आपण कंपल्सरी जर अपलोड केला तर निश्चितच पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. आपल्याला SMS पण येत असतील की आपण लवकरात लवकर अटेंडन्स रजिस्टर करा आणि रोज अटेंडन्स घ्या आणि रोजचं अपलोड करा. थँक्यू व्हेरी मच. काही जर अडचण असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे मला संपर्क करू शकतात. माझं नाव विक्रांत मनोरे आणि माझा मोबाईल 9890068468. थँक्यू.